नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते महादेव वाघमारे जे आहेत. पनवेल महानगरपालिका आणि सिडको यांच्या विरोधात महादेव वाघमारे यांनी एक जनहित याचिका दाखल केली होती. पनवेल महानगरपालिका आणि सिडको यांना दुहेरी कर नागरिकांना भरावा लागतो या संदर्भातली ती याचिका होती आणि ती याचिका आता फेटाळली आहे असा मेसेज या ठिकाणी व्हायरल झालेला आहे. किंवा आता सिडकोने नक्की त्याच्यामध्ये काय भूमिका झालेली आहे, सिडकोने तिथे शपथपत्र देखील दाखल केलेलं आहे. नक्की काय झालेलं आहे आणि पुढची महादेव वाघमारे यांची स्ट्रॅटेजी काय असणार आहे. वाघमारेजी, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये. मला आठवतं की आपल्याशी मी या संदर्भात बोलायला मागे देखील आपली एक मुलाखत घेतली होती. आता आपण जी याचिका दाखल केली होती ती फेटाळली असा एक मेसेज या ठिकाणी व्हायरल झालेला आहे. नक्की तुम्ही जी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती त्याच्या संदर्भात काय झालेलं आहे, सिडकोने तिथे काय रोल आता म्हणजे बजावलेला आहे किंवा त्यांनी काय शपथपत्र दाखल केले याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. सुरुवातीला नक्की आपली जनहित याचिका फेटाळली असं जे म्हटलं जातं त्यात काय तथ्य आहे? पहिली गोष्ट, माननीय उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली नाही आहे. ह्या महिन्यामध्ये 2 हेअरिंग झाल्या. एक हेअरिंग 2 मेला झाली, 2 तारखेला, आणि माननीय उच्च न्यायालयाने लगेच गुरुवारी 5 मेला लगेच दुसरी हेअरिंग ठेवली. त्या हेअरिंगच्या अगोदर 4 तारखेला सिडकोने शपथपत्र दाखल केलं. त्या शपथपत्रामध्ये सिडकोने असं स्पष्ट म्हटलेलं आहे की आजपर्यंत आम्हीच सेवा शुल्क घेतो आहे, मूलभूत सुविधा आम्हीच देतो आहे, आणि पनवेल महानगरपालिका जोपर्यंत संपूर्ण नागरी सुविधा जोपर्यंत हस्तांतर करून घेत नाही तोपर्यंत आम्ही सेवा शुल्क आकारणार, अशी सिडकोची भूमिका स्पष्ट झालेली आहे. आपण एवढे दिवस सिडकोच्या भूमिकेची वाट बघत होतो, कारण सिडकोची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती. आता काही भाजपचे पदाधिकारी ही याचिका फेटाळली आणि एका सामाजिक संस्थेला चपराक दिली असे खोटे मेसेज व्हायरल करत आहे. माझ्याकडे काही स्क्रीनशॉट आले त्याचे, त्याबद्दल मीही मेसेज फॉरवर्ड केले. असं जर कोण चुकीचं मेसेज फॉरवर्ड करत असतील तर माननीय उच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ आणि त्यांच्यावर कारवाई करायची मागणी करू. इथून या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी जाणीवपूर्वक प्रेक्षकांना नक्की हा मुद्दा कळावा त्यासाठी मी पुन्हा एकदा महादेव वाघमारे यांना विनंती करेल की थोडासा ब्रीफ करावं की मागचा मॅटर, ही याचिका नेमका दाखल केली होती त्यावेळची पार्श्वभूमी काय होती, तुम्ही कशामुळे नक्की याचिका दाखल केली होती, पुन्हा एकदा तो विषय जनतेला समजावून. साधारण 2020च्या दरम्यान पनवेल महानगरपालिका 2016 स्थापन झाली. नंतर मध्यंतरी त्यांनी 2-4 वर्ष काय केलंच नाही. नंतर 2020ला त्यांनी नागरिकांना कर आकारणी सुरुवात केली आणि मागील 2016 पासूनची थकबाकी दाखवली. आणि मग ह्या दरम्यान सिडकोचं तर नागरी सुविधा, सगळ्या मूलभूत सुविधा सर्व सिडको देत असल्या कारणाने सिडको तर त्यांचं सेवा शुल्क आजपर्यंत चालूच आहे आणि ते चालू आहे. मग ह्या दरम्यान मग त्यावेळेस कोरोना काळ होता आणि मग ह्या दरम्यान पनवेलचे सत्ताधारी काही निर्णय घ्यायला तयार होते. पनवेल महानगरपालिका आयुक्त, ज्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत संविधानाने, ते काही ठोस पाऊल घेत नव्हते जनतेसाठी. आणि सिडकोचं तर सिडकोचं काम चालूच आहे, त्याच्यामुळे सिडकोला काय जास्त बोलण्यात अर्थ नाही. मग ह्या काळात आणि आंदोलनही महाविकास आघाडीला किंवा इतर सामाजिक संस्थाला आंदोलन करण्यासुद्धा तिथं कोरोना काळ असल्यामुळे बंदीच असलं म्हणलं तरी चालेल. मग ह्या काळात नक्की करायचं काय, सिडको तर सेवा शुल्क घेतच आहे, वरून पनवेल महापालिकाने कर आकारणी केलेली आहे. एकाच नागरी सुविधाचे जर 2 सरकारी यंत्रणा कर घेते, मग माझ्यासारख्या सामान्य नागरिकांनी काय करायचं. तर मग ह्या दोन्ही सरकारी संस्थाला न्यायालयामध्ये आव्हान दिलं आम्ही की बाबा ह्या एकाच नागरी सुविधाचे 2 सरकारी यंत्रणा कर घेतात, ह्या दुहेरी कर घेतात, त्यामुळे माननीय न्यायालयाने ह्यात लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा. बरं, बघा आता आपण या ठिकाणी सांगितलं की त्यांचं असं म्हणणं आहे की याचिका फेटाळली असं म्हणता येणार नाही, तर ती कन्वर्ट करायला सांगितलेली आहे असं तुमचं म्हणणं आहे. सिडकोने शपथपत्र देखील दाखल केलेले आहे, त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अजून देखील या ठिकाणी सेवा पुरवतो आणि त्यामुळे निश्चितच त्या ठिकाणचा सेवा शुल्क आम्ही घेणारच, बरोबर ना. आणि जोपर्यंत त्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होत नाही संपूर्ण, कुठले नक्की हस्तांतरण बाकी असं सिडकोने या ठिकाणी सांगितलं. आता आपण बोललात की 5 मेला, ह्या महिन्याच्या 5 मेला जे उच्च न्यायालयात हेअरिंग झाली, त्या हेअरिंगमध्ये पनवेल महापालिकेच्या वकिलांचं म्हणणं होतं की महादेव वाघमारे हा टॅक्स पेअर नाही आहे, त्यांची काय प्रॉपर्टी नाही, ते काय टॅक्स भरत नाहीत.
मग उच्च न्यायालयानं माननीय चीफ जस्टिस यांनी त्याला सांगितलं की बाबा ही कर कमी जास्त किंवा ह्याच्याबाबतची याचिका नाही, तर तुम्ही दुहेरी कर घेताय, ह्याबाबतची याचिका आणि ती न्यायालयाने घेतलेली आहे, एक्सेप्ट केलेली आहे. मग आपले आदरणीय कुर्ले सर जे जनतेच्या बाजूने लढत आहेत, तर त्यांनी सांगितलं, कुर्ले सरांनी सांगितलं की हा जो सर्व नागरिकांचा विषय आहे तो जनहित याचिका किंवा रिट पिटिशन काहीही असेल तर महादेव वाघमारे करू शकतात. तो भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि त्याबाबत आता न्यायालयाने योग्य ते समजा आता कोर्टाला सुट्टी सुरू होत आहे, वॅकेशन सुरू होतं, वॅकेशनमध्ये जे खंडपीठ बसणार आहे त्या खंडपीठासमोर येण्याचे मला याचिका करते आणि आपले वकील ॲडव्होकेट कुर्ले सरांना न्यायालयाने स्वातंत्र्य दिलं आहे जर पनवेल महानगरपालिकेने सक्ती केली तर. हां, आणि आता 10 जूनला कोर्ट चालू होईल, तोपर्यंत जी याचिका आपण जनहित याचिका केली होती तो डायरेक्शनचा विषय आहे. म्हणजे कोर्ट पनवेल महानगरपालिकेला, माननीय उच्च न्यायालय पनवेल महानगरपालिकेला आणि सिडकोला डायरेक्शन देणार, भाऊ तुम्ही ह्यापासून कर घ्या, ह्यापासून नका घेऊ. हा डायरेक्शनचा विषय असल्यामुळे तो अनुच्छेद, घटनेतील अनुच्छेद 226 नुसार तो पिटिशनमध्ये कन्वर्ट करायला सांगितलेला आहे. ह्याच्यासाठी नवीन काही कागदपत्र दाखल करायची गरज नाही, नव्याने काही याचिका दाखल करायची नाही, तोच जनहित याचिकेचे रूपांतर पिटिशनमध्ये होणार आहे, एवढाच भाग होणार आहे. ठीक आहे, म्हणजे परत एकदा त्यांच्या गोष्टीवरच मी येतो. म्हणजे आपला मुद्दा राहिला की नक्की आता जे सिडकोने काय त्या ठिकाणी कुठल्या सेवा अजून हस्तांतरित व्हायच्या आहेत, आपल्या त्या मुद्द्यावर पुन्हा एकदा यायचं तुमच्यासाठी. परत एकदा तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी बोलले, सिडकोचं म्हणणं आहे गार्डन, रस्ते, फुटपाथ, मलनिसारण, स्ट्रीट लाईट व इतर ह्या गोष्टी आहेत अजून पनवेल महानगरपालिकेने हस्तांतर करून घेतल्या नाहीत. हां, आणि आम्ही आजपर्यंत सेवा शुल्क घेतोय आणि ह्या ज्यावेळेस सुविधा पनवेल महानगरपालिका हस्तांतर करून घेईल तेव्हा आम्ही आमचा सेवा शुल्क घेणं बंद करणार आहे, अशी सिडकोची स्पष्ट भूमिका न्यायालयामध्ये आहे. सिडकोने त्याचं शपथपत्र दाखल केलेलं आहे. हा सिडकोने 4 मे रोजी शपथपत्र दाखल केलेलं आहे आणि सिडकोच्या शपथपत्र दाखल केल्यामुळे हा विषय थोडक्यात क्लिअर झालेला आहे असं म्हणण्यास हरकत नाही. ओके, बरं, परत एकदा मला मगाच्या मुद्द्यावर यायचं की तुम्ही या ठिकाणी सांगितलं की तुमची जनहित याचिका फेटाळली नाही तर ती म्हणजे घटनेच्या अनुच्छेद किती प्रमाणे 226 नुसार ओके ती रूपांतर केली. ती घटनेच्या अनुच्छेद 226 नुसार ती याचिकेमध्ये म्हणजे रिट पिटिशनमध्ये कन्वर्ट करावी असं या ठिकाणी निर्देश तुम्हाला दिलेले आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा असा की सिडकोने या ठिकाणी शपथपत्र दाखल केलेले आहे, पनवेल महानगरपालिकेने देखील तिथे त्यांचं म्हणणं सादर केलं असेल किंवा तुम्ही तुमचं काय म्हणणं सादर केलेलं असेल. जेव्हा तुमची याचिका त्या ठिकाणी रूपांतरित करण्यात येईल त्यावेळी हे सर्व मुद्दे पुन्हा तुम्हाला तिथे मांडावे लागतील की ते मुद्दे ॲज इट इज तिथे म्हणजे चालू शकणार आहेत कोर्टात? या जनहित याचिकेचे पिटिशनमध्ये ज्यावेळेस रूपांतर होईल त्यावेळेस आम्हाला याचिकाकर्त्यांना नवीन कोणताही कागद देण्याची गरज नाही. जे आहेत कागदपत्र तेच कागदपत्र वापरायला परवानगी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे तेच कागदपत्र ग्राह्य धरले जाणार आहेत. तुम्ही जे नवीन काय द्यायची गरज नाही. म्हणजे उदाहरणार्थ सिडकोला देखील आता सिडकोने इथे शपथपत्र दाखल केलेले असेल ते पुन्हा तिथे द्यावे लागणार नाही की ते ऑलरेडी तिथे पूर्वी त्यांनी स्पष्ट सांगितलं, बरोबर? हां, बरोबर. ते जे शपथपत्र तेच डॉक्युमेंट तुम्ही वापरू शकता तेच. हां, म्हणजे थोडक्यात या ठिकाणी महादेव वाघमारेंना असं सांगायचं की ती जनहित याचिका फेटाळली आहे असा जो मेसेज या ठिकाणी पसरवला जाते तो चुकीचा आहे. तुम्हाला काय वाटतं याविषयी तुमची प्रतिक्रिया देखील या संदर्भात नोंदवायची आहे. पुन्हा एकदा आता या ठिकाणी मला तरी वाटत नाही की कुठेतरी दिलासा मिळाला लोकांना. तुमचं असं म्हणणं की दिलासा मिळाला, कशा रीतीने दिलासा मिळाला? कारण अजून देखील इथल्या नागरिकांच्या डोक्यावरची जी टांगती तलवार आहे ती तशीच आहे. मग आता लोकांनी करायचं का नाही नक्की? आता हे बघा, हे बिल आहे पनवेल महानगरपालिकेने काल परवाच एप्रिल 2022 ते मार्च 2023 ह्या 1 वर्षाचं बिल मालमत्ता कराचं बिल पाठवलेलं आहे. मला बऱ्याच नागरिकांचे फोन आले की साहेब काय करायचं, कर भरायचा का नाही भरायचा. मी त्यांना एक मेसेज टाईप केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला सगळीकडे की आपलं हे प्रकरण दुहेरी मालमत्ता कराचं प्रकरण आहे. सिडको सेवा शुल्क घेते आणि पनवेल महानगरपालिका मालमत्ता कर घेते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, न्यायालयात प्रलंबित आहे. दोन्ही सरकारी यंत्रणा कर आपल्याला मागतायत, त्या कोणत्याही निर्णय घेण्यास तयार नाहीत आणि हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे
कोणत्याही नागरिकाने जोपर्यंत माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत कोणीही कोणत्याही यंत्रणेचा कर भरायचा नाही, असं मी नागरिकांना आवाहन करतो. बघा, वाघमारेजी यांनी आवाहन केलेलं की दुहेरी कर भरण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला विश्वास आहे की निर्णय तुमच्या बाजूने लागेल? कारण काय, आता जवळपास म्हणजे 2016 ते 2022 या ठिकाणी आलेलं आहे. जर नाही भरलं तुम्ही कर तर ते तुमच्यावर बर्डन वाढतच जाणार आहे. मग बरोबर ना, महापालिकेने तर शास्ती लावली होती, मग आता काय होईल नक्की? बर्डन वाढणार नाही. जो पहिला भरायचा तो न्यायालयाच्या निर्णयानंतर भरायला लागेल, पण न्यायालय जनतेला दिलासा देईल अशी आम्हाला पूर्ण आशा वाटते. कारण कोणती एका मूलभूत कामासाठी 2 सरकारी यंत्रणा कर भरणं हे कुठंच मला वाटतं झालं नाही. यापूर्वी आपल्याकडे शुल्क होती आणि नगर परिषद होती. नगर परिषदे नगरसेवक शुल्क क्षेत्रामध्ये होते. त्यावेळेस नगर परिषद 1 रुपयाही कर घेत नव्हती ह्या पूर्ण शुल्क क्षेत्रासाठी. हां, मग त्यावेळेस एकच कर आकारला जायचा, सेवा शुल्क. मग पनवेल महानगरपालिका आल्यानंतर शुल्कोने सेवा शुल्क बंद करायला पाहिजे होता, किंवा पनवेल महानगरपालिकेने ह्या गोष्टी संविधानिक मार्गाने कागदोपत्री हस्तांतर करून घेणं गरजेचं होतं आणि तेव्हाच त्यांनी कर आकारणी केली पाहिजे होती पनवेल महापालिकेने. असं न करता ह्या शुल्क क्षेत्रासाठी पनवेल महानगरपालिकेने 1 रुपया देखील खर्च नाही केला. 1 रुपया खर्च नाही केला. तुम्ही वरून एवढे कर मागताय. वरून आम्ही ऑलरेडी शुल्कला सेवा शुल्क भरतोय, त्यांचं दर महिन्याला काय सोसायटीला येतो, आणि हे आता पनवेल महानगरपालिकेने प्रत्येक नागरिकांना वैयक्तिक कर पाठवलेला आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. ह्याला जे संविधानिक ह्याने बसलेले आहेत माननीय आयुक्त, पनवेलचे सत्ताधारी असतील, खरं तर हा सत्ताधारी प्रश्न मिटवू शकले असते. आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर 2 वर्ष शुल्कवरती बसले होते. त्यांचे बंधू इकडे सभागृह नेते आहेत. ह्यांनी ठराव घेऊन ह्या बऱ्याच गोष्टी प्रश्न सोडवायला पाहिजे होते, कारण त्यांनी त्या प्रकारे सोडवले नाही. येणाऱ्या काळात जनता मतरूपी पेटीतून त्यांना दाखवून देईल की बाबा तुम्ही निर्णय नाही घेतला, जनता ह्यापुढे काय निर्णय घेईल बघा. ते आता इथून पुढं जनतेने पण कोणी आपल्यासाठी कामं केली कोणी नाही केली हे लक्षात ठेवावं, आणि येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत योग्य ज्यांची त्यांची जागा जनजनाला दाखवून द्यावी असं मी नागरिकांना सांगणं आहे माझं. ठीक आहे. बरं बघा, परत एकदा मी एका मुद्द्याकडे येणार आहे की तुम्ही असाल, तिकडे लीना गरड मॅडम असतील, इकडे रवींद्र भगत असतील, अनेक लोक महाविकास आघाडीची सर्व जे आहेत पदाधिकारी असतील ते स्वतंत्ररित्या सगळ्याकडे म्हणजे लढत आहेत करासाठी. कोणाचं म्हणणं आहे की कर जाचक आहे तर दुहेरी कर नको असं म्हणणं आहे. ग्रामीण भागात देखील खूप आता सध्या लोकांना ते कर जास्त येते अशी तिथे भावना तयार झालेल्या आहे. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? म्हणजे वेगवेगळं लढतात हे सगळे लोक. कर जास्त किंवा कमी हा भाग नाही आहे. म्हणजे तुमचा तो पनवेल महानगरपालिका अधिनियम नियमानुसार जो कर लावणं आहे तो महापालिका लावते. जर शहरी भाग असो किंवा आता ग्रामीण भाग असो, दोन्ही जो काही एरिया असेल त्या एरियानुसार समसमान कर नागरिकांना त्यांनी लावला पाहिजे, आणि त्या गोष्टी तपासून त्यातही काय तफावत आहे का नाही आपण पाहणी करू. आणि पनवेल महापालिकेने कर आकारावा, करायला काय आपला विरोध नाही आहे, पण ह्या गोष्टी जोपर्यंत सरकारी यंत्रणा दोन्ही क्लिअर करत नाहीत किंवा आता सरकारी यंत्रणेचा त्यांचा विषय क्लिअर करायचा त्यांच्या हातात नाही राहिला. आता तो विषय माननीय उच्च न्यायालयाच्या ह्याच्यात आहे, अखत्यारीत आहे. आता तो जो काय निर्णय घ्यायचा तो न्यायालय घेईल. त्यामुळे नागरिकांना आता मला तर वाटते दिलासा आहे. जरी आपण बोलत असाल की नागरिकांना अजून काय कोर्टाने दिलासा नाही, तिथपर्यंत पोहोचणं हाच मोठा दिलासा आहे नागरिकांसाठी मला वाटतं. दोन्ही लोकांनी ज्याकडे दुर्लक्ष केलं होतं, म्हणजे कोणी बाजू स्वतःची नक्की क्लिअर करायला तयार नव्हते, तिथे तुमचं म्हणणं की तिथे आता कोर्ट डायरेक्शन दिलं त्यामुळे नक्कीच त्यांना तिथं क्लिअर करायला लागला सगळा विषय. हां, आता दोन्ही यंत्रणा जर कोणती तरी ठोस भूमिका घेत नव्हती, त्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना तिथं जावं लागलं. आणि आता माननीय उच्च न्यायालय योग्य निर्णय घेईल जनतेसाठी, आणि त्यांचीच आता न्यायाचीच प्रतीक्षा आहे जनतेला. बघा आता ते सगळेजण न्यायाची सध्या तर सुट्टी लागेल असं तुम्ही म्हटले. ओके, बरं. आता तुम्ही पुन्हा एकदा ही याचिकेचं म्हणजे रूपांतर करणार आहात, ती प्रक्रिया कधी असणार आहे आणि ती कशी करणार आहे? ते आता वेकेशन काळातही करता येईल. आमचे आदरणीय ॲडव्होकेट विजय कुर्ले सर ते करतायत काम. नवीन काय कागदपत्राची गरज नाही. त्याच्या मान्य उच्च न्यायालयाने सांगितलं त्याच्यावर लिहा जनहित याचिकाऐवजी रिट पिटिशन, आणि तेच वर्ग करायचं. साधारण कधी करायला तुम्ही? हे ह्या आठवड्यामध्ये होऊन जाईल ते.
ओके. हां, आणि आता कोर्ट चालू झाल्यानंतर लगेच आम्ही सुनावणीची मागणी करू तिथे परत न्यायालयाला. तर याचिकाकर्ते महादेव वाघमारे जे आपल्यासोबत होते, खरं तर 2016 नंतर आता महानगरपालिकेचा जो टॅक्स आहे, तर एकीकडे दुहेरी टॅक्स संदर्भात त्याला विरोध केला जात आहे, तर दुसरीकडे तो जास्त आहे म्हणून विरोध केला जात आहे. खरं म्हणजे हे प्रकरण लवकरच मिटायला पाहिजे. म्हणजे जोपर्यंत याचा कुठेही सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत जनतेला म्हणजे नुसतंच वेठीस धरल्यासारखं या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे काही लोकांची इथे कदाचित कर भरण्याची देखील इच्छा असू शकते किंवा काही लोकांना तो जास्त वाटतोय, परंतु जोपर्यंत निर्णय आता क्लिअर होत नाही तोपर्यंत निश्चितच या सगळ्या गोष्टीची वाट आपल्याला पाहावी लागेल. महादेव वाघमारेजी यांच्याशी केलेली बातचीत आपण पाहिली. अनेक मुद्दे त्यांनी या ठिकाणी स्पर्श केले. ती याचिका फेटाळली नसून ती आता जनहित याचिका नसल्याने पिटिशन म्हणून कन्वर्ट करावी, रूपांतर करावं, असं या ठिकाणी त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. तुम्हाला काय वाटतं याविषयीची तुमची प्रतिक्रिया देखील अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचं सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता पनवेल. धन्यवाद.